खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी बसायचं नाहीये, मैदान आपण खाली करा. चला बाउन्सर आपण एक राऊंड मारा. गेम ऑन. डावाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. दोन्ही 12th मॅन 12वे खेळाडू. द गेम ऑन. एकदा जोरदार टाळ्या उद्या ज्या मॅच साठी. पेन शहरातील हे दोन संघ, एका बाजूने रामवाडी, त्यांना फाईट करेल टीम चिंचपाडा. 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी सन्माननीय विनायक दादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू जरूर आपण पाहिला. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 सलामवीर फलंदाज, एका बाजूने विनीत आणि विवेक अशी जोडी. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज महेश याला आपण पाहतोय. पॅडल स्वीप, चांगलंच कनेक्शन झालंय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. खर तर सेकंड बॉल वरती चौकार आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल राहिला होता. प्रीतम भोईर यांच्याकडून विनीत साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला विवेक दादा त्यांच्यासाठी 100. आणखीन एक चौकार. चला कॅश प्राइज 100चा आला आणि चौकार देखील आला. विवेक आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 8 धावा. षटकातील 3 चेंडू या ठिकाणी समाप्त झाले. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 षटकांचा हा सामना. सेमीफायनल पहा, विजेता संघ एका ट्रॉफीचा हकदार होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला. डान्सिंग राऊंड विकेट. रन्स वाईटच्या स्वरूपाने आले. वाईटचा इशारा होता. एक्स्ट्राज मध्ये रन्स ऍड केली जाईल. अप्रतिम असं आयोजन, ना भूतो ना भविष्यता असं हे आयोजन. बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा लेझी क्रिकेट. फार लेझी क्रिकेट या ठिकाणी. पाप बजरंग स्टार रामवाडी. खरं तर हा सामना सोपा नाही आहे. फार दूरचा प्रवास तुम्ही केलाय. खडतर प्रवास बजरंग स्टार रामवाडीचा राहिलाय. इथपर्यंत येऊन खरं तर तुम्ही आता माघारी जाऊ शकत नाही आहात. ट्रॉफीच्या अगदी 1 पाऊल तुम्ही पुढे आहात, जवळ आहात. 1 पाऊल तुम्हाला टाकायचं आहे. हा सामना जो जिंकेल ट्रॉफीचा हकदार. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. कोणत्या प्रकारची रन्स या चेंडूवरती आली नाहीये. धावसंख्येचा जर विचार आपण केला तर 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. चला पडदा सोडा. आपण पडदा जिथे पकडला पडदा सोडायचा आहे. यावेळेसचा चेंडू स्वेअर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. महागडे षटक, भरपूर रन्स दिल्यात या ओव्हर मध्ये. क्लीन बॉल. इट्स अ कमबॅक. ॲग्रेशन, टर्शन क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता हेच व्हायला हवंय.
बजरंग स्टार रामवाडी पहा. खर तर या टीमचे दोन्ही पुरस्कर्ते अतिथी मंचकावरती आहेत. निवृत्ती भाऊ पाटील, विनायकदादा पाटील अतिथी मंचकावरती तुम्ही पाहायला मिळतायत. खर तर ज्यांनी खेळाडूंना घडवलेत, खास करून बजरंग स्टार रामवाडी, अष्टविनायक रामवाडी असे संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. आणि मग एक संघ खर तर सुपर 4 अर्थातच सेमी मध्ये दाखल झालाय, बजरंग स्टार रामवाडी. एका षटकामध्ये जर का तुम्ही 3 विकेट्स घेताय तर महेश साठी विनायक दादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. विनायक दादा यांचा असलेलं प्रेम खर तर तुम्हाला पाहायला मिळेल. दादा, चेतना तांबडशेट टीम फायनल मध्ये पोहोचले आणि त्यांच्या जर्सीवरती निवृत्ती भाऊंचं नाव आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जो संघ आपण पाहतोय अर्थातच बजरंग स्टार रामवाडी, त्या जर्सीवरती तुमचं नाव आहे. तर ते 2 संघ येतील का फायनल मध्ये? दोन्ही मान्यवर अतिथी मंचकावरती आहेत, पाहूया. खर तर क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे प्रेडिक्शन केले जातात. आज आपण IPL पाहतोय, परंतु हा सामना अतिशय महत्वाचा. सेमी मध्ये तुम्हाला टशन क्रिकेट खेळावा लागेल. वन ऑफ द बेस्ट तुम्हाला गोलंदाजी, बॅटिंग आणि फिल्डिंग करावी लागेल. डॉट बॉल आलाय. या स्पर्धेची चर्चा भरपूर राहिली, या स्पर्धेची चर्चा भरपूर राहणार आहे, परंतु चॅम्पियन कोण असेल? खराब 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 चेंडू होता, वेगाने टाकलाय, नियंत्रण नव्हतं. वाईड बॉल आलाय. एक्स्ट्राची 1 रन्स मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. पाजे प्रेक्षक बसले डगआउट वरती बसू नका, पायऱ्यांवरती बसू नका, प्लीज तिथून उठा. आपण आम्ही विनंती करतोय, चिंचपाडा संघाला देखील विनंती आहे, तिथे कोणालाही घेऊ नका. तुम्ही त्यांना वॉर्न करा, कोणीही थांबू नका. चिंचपाडा संघाने स्पष्ट सांगितलं की ते आमचे खेळाडू नाहीयेत, आमच्या वरातीत ते आलेतच नाहीयेत. राजेश दादा कुंभार यांच्याकडून महेश दादांसाठी 500 रुपयाचं खरं तर कॅश प्राइज आलेला आहे त्या विकेटसाठी, असं आपण म्हणूया, शेवटच्या विकेटसाठी. नेक्स्ट बॉल डॉट बॉल, रन्स 17 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, याही वेळेस डॉट बॉल आलाय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील एकूण चेंडू झालेत 4 पंच. यस अंपायर, 2 बॉल बाकी आहेत, शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आणखीन याही वेळेस वाईड बॉल. चला, वेगावरती नियंत्रण नव्हतं. या षटकामध्ये भरपूर डॉट बॉल्स आपण पाहिले, वाईड देखील रन्स आल्यात. बॅटची एज पॉइंट कडे चेंडू चाललाय. रन्स मिळेल 1 सिंगल. महेश दादा चेंडूला कलेक्ट करतील. अंतिम चेंडू बाकी आहे, लास्ट बॉल त्या ठिकाणी बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती आता काय घडेल? दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. क्या बात है, जबरदस्त खर तर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती. आमचे संपूर्ण या ठिकाणी आयोजन कमिटी अतिथी मंचकावरती उपस्थित आहेत. आमचे बाउन्सर या ठिकाणी फेरफटका मारत असताना त्यांना तुम्ही पाहू शकताय. आणि ते जे सांगतायत खरं तर ते तुम्हाला ऐकावं लागेल, कारण की आयोजकांनी त्यांना ती पावर्स दिल्यात. आयोजकांकडून त्यांना सूचना आलेल्या आहेत. चला दादा, त्यांची शरीरयष्टी बघा, बाउन्सर. परंतु विनायक भाऊंचा देखील फिटनेस लाजवाब आहे. पुढच्या षटकासाठी गोलंदाज
कल्पेश पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. चला कल्पेश साठी देखील या ओव्हर मध्ये जर का 3 विकेट्स आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक चांगला चेंडू. काय घडलंय, काय झालंय चिंचपाड्याच्या फलंदाजांना. फार रन्स येत नाही आहेत, भरपूर डॉट बॉल्स पाहायला मिळत आहेत. हा सामना तेवढा सोपा नाही आहे. हा सामना जिंका एका ट्रॉफीचा हकदार पहा. तुम्हाला ही ट्रॉफी तुमच्या गावात नेऊन तुम्हाला मिरवणूक काढता येईल इतकी चांगली ट्रॉफी आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये चौकार. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 23. 23 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावलाय RV11 चिंचपाडा पेन या संघाने. तिसऱ्या क्रमांकावरती दीप या फलंदाजाला आपण पाहतोय. टशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ वाईड बॉल. चला अवंतर एक्स्ट्राज मध्ये ही रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30. 30 रन्स. क्या बात है. चाबुक शॉट, कडक आक्रमक फटकेबाजी, पॉवर आणि गॅप सिलेक्शन, टायमिंग जबरदस्त. 34. 34 रन्स ऑन दी बोर्ड. क्षमा से 28. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला स्कोरिंग मिस्टेक कदाचित या ठिकाणी आपण पाहूया. क्षमा आपण मागूया प्रेक्षकांची. 28 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती चौकार. चला आता 30 पार केलेत. 32 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 32 रन्स. 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या षटकात 2 डॉट बॉल, 3 चौकार आणि 1 व्हाईट असं हे षटक राहिलंय. नाट्यमय षटक आपण पाहतोय. लास्ट बॉल वरती ब्लास्ट पाहायला मिळेल का. अंतिम चेंडू वरती सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राइक मग ठेवेल का, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी जरूर उपस्थित आहेत. लास्ट बॉल. चांगला फटका आहे. सिंगल घेतली नाही आहे. खराब स्ट्रॅटर्जी. आता धावबाची संधी. 1 आले. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या 33. प्रति षटक 11च्या सरासरीने या धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. स्कोरिंग बुक वरती पाहतोय. पाणी द्यायचंय खेळाडूला. चला आपला खेळाडू या, चिंचपाडाचा खेळाडू या. हितार्थ पालवणकर खरं तर नॉडीचे भाचे आहेत ते. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सलग 2 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच चं पारितोषिक घेणारा हा खेळाडू विवेक म्हात्रे बॉलिंग बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॅप शॉट. चेंडू अडवेल का. नाही आहे. काळ्या पडद्यावरती जाऊन चेंडू आदळला आहे. चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 37. 37 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर साठी खरं तर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक. चांगला फटका. तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली.
ह्या वयामध्ये हे क्रिकेट, क्या बात है. क्रिकेट वरती असणारं प्रेम, ती लगन, ती मेहनत, ते डेडिकेशन, सर्व काही महेश दादांकडे पाहून आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर त्यांचा सन्मान या मैदानावरती आपण जरूर घेतलाय. सर्व खेळाडूंकडून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्यात. 40+ मास्टर बॉक्स क्रिकेट मधील खरं तर हे खेळाडू आपण पाहतोय. चांगला फटका, चाबूक शॉट, चौकार आलाय. धावसंख्या 42. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंतिम 3 चेंडू बाकी असतील. व्हाईट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. 43 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. सेमी फायनलचा थरार, उपांत्यपूर्व फेरी पुढे आला. घातक फटका खेळलाय आणि आत्मघाती फटका पाहायला मिळाला. फलंदाज बाद. चला 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर नॉडी यांचे भाचे यांच्याकडून ते दिलं जाईल. नवीन खेळाडू प्रियेश मैदानाच्या आतमध्ये 7 नंबरची जर्सी, डाव्या हाताचा फलंदाज. बॉक्स क्रिकेट मध्ये फार कमी डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहतो, त्यातीलच एक हा खेळाडू. चेंडूंचा जर का आपण विचार केला तर शेवटचे 2 लास्ट 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतील सध्या स्थितीत जर का आपण विचार केला तर 43. फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन, बिग ट्रॉफीज, 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा. यावेळेस चेंडूला स्विंग करायचा होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. लास्ट बॉल. नॉडी यांच्या या षटकाचा जर का आपण विचार केला, वाईड आहे का? चला वाईड द्या, आम्ही तुमच्याकडे प्रतीक्षा करतोय. वाईडचा इशारा आलाय. चला पंच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी परंतु नाहीये. 1 रन्स. 45. अंतिम चेंडू, लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती ब्लास्ट होईल का? अंतिम चेंडू त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विवेक म्हात्रे, नॉडी. समोर असेल फलंदाज दीप. चांगला फटका, चौकार, खेचून मारलाय, वसूल केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49. टार्गेट सेट केलं गेलंय. विजयासाठी आता रन्स करायचे आहेत. बजरंग स्टार रामवाडी टीमला 50 धावा. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विवेक आपल्यासाठी 100 रुपयाचं आपल्या फॅन्सने दिलंय. 12th मॅन कडे आम्ही जमा करतोय, आपल्या 12व्या खेळाडूकडे. टशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. 50 रन्स तुम्हाला आता करायचे आहेत. त्या फ्रेम मध्ये इतिहासात जर का तुम्हाला तुमचं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला आधी इतिहास घडवावा लागेल. मॅच तुम्ही जर का जिंकाल तर इतिहास घडेल. नॉडीच्या विकेटसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. मी नॉडीला विनंती करेल, नॉडी मॅच झाल्यानंतर आपण हे पारितोषिक देऊया. चला दुसऱ्या सत्रामध्ये आवाजात करूया बदल. आवाज ऐकूया आमचे समालोचक मित्र स्वप्नील पवार
यांचा आवाज आपण ऐकूया. बघा समोर त्या ठिकाणी प्रेक्षक पंचांच्या दिशेने आहेत, त्यांना विनंती करते पडदा आपण खाली करू नका प्लीज. त्या ठिकाणी प्रेक्षक अन्यथा बाउन्सर त्या ठिकाणी आमचे पोहोचतील, पडदा आपण खाली खेचू नका. मॅच कडे आपण बोलतोय. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि स्ट्राइक एंड वरती कपिल पहिल्याच बॉल वरती आक्रमक फटका, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला आणि तदनंतर बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4-4 चौकार. अफलातून फटका पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. स्वागत से करेंगे अक्षय का स्वागत असं सांगत असताना कपिलच्या बॅट मधून चौकार. या वेळेचा बॉल अतिशय खोलवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि लगेचच कमबॅक केलंय अक्षयनं. कमबॅक केलंय अफलातून. हा सामना पाहायला मिळतो सेकंड सेमीफायनल. या वेळेचा बॉल देखील टॅप केलाय बॉलला. अफलातून स्ट्रोक. पहिला बॉल चौकार, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावेसाठी. धाव फलकावरती 8 धावा लागल्या गेल्यात पहिलं षटक चालू असताना. 50 धावाचा पाठलाग करायचा आहे परंतु आतापर्यंत 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि प्रत्येक चौकारासाठी रामवाडी संघासाठी एक सुवर्ण संधी 100 रुपयाचा पारितोषिक निवृत्ती भाऊ यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. परंतु फलंदाज कपिलला परतवलं मैदानाच्या बाहेर. एक मोठा धक्का. फलंदाज बाद. 8 या धावसंख्येवरती आणि विवेक उर्फ नॉडीसाठी एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. हितन पालवणकर यांच्या माध्यमातून त्यांचे भाचे आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि कपिल कोलीस यांच्यासाठी 2 चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे राजेश कुंभार यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश. कपिल बाद झाला, त्याची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. या वेळेचा बॉल अतिशय सुंदर पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. कपिलनं स्टार्ट चांगला दिला, तदनंतर तो चौथ्या बॉलवरती बाद झाला आणि गणेश पहिला बॉल फेस करत असताना मात्र निर्धाव खेळतोय. 50 धावाचा पाठलाग करायचा आहे. याही वेळेला ओ माय गॉड, याही वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि गणेशला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लगातार पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट पटकावताना अक्षय आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज 2 मैदानाच्या बाहेर येत आहेत. धाव फलकावरती धावा 8. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, या ठिकाणी महेश काकांसाठी जे पारितोषिक लावलं होतं 500 रुपयांचं ते आमच्याकडे जमा आहे.
खर तर या ठिकाणी आपण पाहतोय दर्शनदादा म्हात्रे यांचे मोठे बंधू देवेश म्हात्रे तांबडशेत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आरजे ट्रॉफीच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. हितार्थ पालवणकर यांच्या माध्यमातून कल्पेशसाठी देखील प्रत्येक बॉलवरती चौकार जर मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक. परंतु विवेकसाठी देखील हितार्थ पालवणकर यांच्या माध्यमातून प्रत्येकी चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. वाईट बॉल अवांतरनं सुरुवात या षटकाची केली. गोलंदाजी मार्कवरती प्रियेश 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. प्रियेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. याही वेळेचा बॉल वाईट आहे. लगातार 2 वाईट बॉल येताना आपण पाहिले. 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रियेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर बजरंग स्टार रामवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते RV11 चिंचपाडा टीम. लगातारचा 3रा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि हॅट्रिक कंप्लीट झाले मित्र म्हणेल वाईटची. एक्स्ट्राच्या भरपूर धावा दिल्या जात आहेत. एकही बॉल न टाकता मात्र 3 धावा. धावफलक आता 11 वरती जाऊन पोहोचलोय. 50चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 4था आणि 0 बॉल मध्ये 4 धावा दिल्यात. खराब गोलंदाजी प्रियेशची पाहायला मिळते. लगातार एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 तदनंतर लगातारचे आपण जर पाहायला गेला तर 4 बॉल वाईट चे पाहायला मिळाले आणि तदनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रियेश लगातार खराब गोलंदाजी करत असताना चला थोडस फास्ट खेळला. अजूनही एक मॅच बॅलन्स असेल आणि या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारले चेतना तांबडशेत या संघानं. राजेश कुंभार यांच्या माध्यमातून विवेकसाठी प्रत्येकी चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. बंटी विकी कुठे असेल त्यांनी मैदानाचा ताबा घ्या. बंटी विकी मॅच कडे बोलतोय. लगातार खराब गोलंदाजी पाहायला मिळाली प्रियेश यांची. याही वेळेचा 5वा बॉल वाईट पाहायला मिळतोय. लगातार खराब गोलंदाजी. धावफलकावरती 13 धावा लागल्या गेल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील एकही बॉल झालेला नाही आणि 0 बॉल मध्ये 5 धावा दिल्यात प्रियेशनं. आता चांगला बॉल परंतु एका बॉल वरती 6 धावा. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल या ठिकाणी फेकला गेला आणि एका बॉल वरती 6 धावा येताना आपण पाहिल्या. धावा झाल्या धावफलकावरती टोटल आता मात्र 14 धावा. 50चा पाठलाग करायचा आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. मागचे मॅच जर आपण पाहायला गेलात तर चेतना तांबडशेत संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालाय. आता देखील सुंदर फटका आणि 4 धावा येताना आपण पाहिल्या. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कल्पेशच्या माध्यमातून हा सुंदर फटका 4 धावेसाठी. पुढचा बॉल
याही वेळेचा फटका चांगला, परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण विनीत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव काही रोखू शकलेले नाहीयेत, परंतु शेवटच्या मोमेंट वरती बॉल मात्र चांगला स्टॉप केलाय. 19 धावा धावफलकावरती लागला गेल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना. व्हाईट बॉलचा इशारा. राजेश कुंभार आणि इथं पालवणकर यांच्या माध्यमातून दोघांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बॉलवरती. चौकार जर मारला तर पारितोषिक असेल. अफलातून हा सामना चांगला बॉल पाहायला मिळाला. या बॉल वरती विकेट. आता विवेकला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विवेक थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळाला. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा त्वरित. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धावफलकावरती धावा झाल्यात 20 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 20 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. अजूनही 30 धावेची गरज. या मॅच मध्ये 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावेचं अजूनही या मॅच मध्ये समीकरण बाकी असणार आहे. प्रियेशनं खरं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक विकेट्स मिळवली, परंतु पहिल्याच बॉलवरती धावा देखील भरपूर खर्च केल्या. या वेळेचा बॉल अतिशय सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहता पाहता 2 षटकं कंप्लीट झाली. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 15.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि महेश काका देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काहीतरी कानमंत्र आता मात्र दिले जाणार, परंतु मॅच जास्त वेळ थांबवायची नाही आहे. 12 बॉल 30चं समीकरण. इथून जिंकला तर एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतो. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज भूषण 20 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. तिसरं षटक फेकण्यासाठी भूषण सज्ज झालेत. अप्रतिम ही स्पर्धा. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर या बॉलवरती सिंगल येताना आपण पाहिली. आता पुन्हा एकदा प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. 11 चेंडू 29 धावा हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडू 29. पुढचा बॉल घेऊन भूषण सज्ज झालेत. चला मॅच थांबू नका. सुंदर फटका आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्याच दिशेने खरं तर बॉलला मात्र फिरवलं ऑनसाइड मध्ये आणि 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. भूषण वरती आक्रमण केलंय. आता कमबॅक करावा लागणार आहे. या वेळेचा बॉल फलंदाजाला काही समजलेला नाहीये. बजरंग स्टार रामवाडी संघ जर जिंकला तर राजेश कुंभार यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. वाह, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. विनीत आहेत
जिथे पाहाल तिथे विनीतचं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जीवाच्या आकांताने पडतायत झडतायत परंतु बॉलला मात्र सोडत नाही विनीत. बघा युट्यूब चालू आहे. निलेश भारमुख यांना विनंती आहे की आपण आयोजक या ठिकाणी आम्हाला सांगतात की धूम्रपान करू नका. बघा आपली स्पर्धा आहे त्याच्यामुळे आणि दर्शन दादा सांगतायत की पुढच्या वर्षी ॲज अ बॉडीगार्ड म्हणून दादांना ठेवण्यात येणार आहे. धावफलकावरती धावा झाल्यात 28 धावा. 28 धावा झाल्या धावफलकावरती. येणारे बॉल शिल्लक असतील आता 6 आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. 6 बॉल 22. चला स्पीडअप करा. पंच देखील त्या ठिकाणी सांगतायत थोडस फास्ट खेळा. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज विनीत मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडू 22चं समीकरण. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि या 22 धावा जर कुठून काढला तर विनायक भाऊ पाटील पत्रकार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 6 चेंडू 22. पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळतोय आणि 4 धावा पाहायला मिळतात. गॅप मध्ये बॉल गेला. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल बाकी असतील 5 आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 5 बॉल 18 धावा बनू शकतात. इथून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाती परमेश्वर असं आपण सातत्याने म्हणत असतो. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तरच मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतो. अफलातून सामना पाहायला मिळतो. याही वेळेचा बॉल फलंदाज बाद. पंचांची इशाऱ्याची वाट आम्ही जरूर पाहत होतो आणि पंचांनी बोट मात्र हवेत दाखवला. यस चेक केला जाणार आहे टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. बॉल ग्राउंडिंग झालाय की डायरेक्ट पट्टीच्या बाहेर पडला हे पाहिलं जाईल. यस चेक केला जातोय. कुणी जाऊ नका पंच त्या ठिकाणी पाहतील. आमचे समालोचक देखील त्या ठिकाणी परमेश्वर आहेत. फलंदाज बाद या ठिकाणी घोषित केलेत. अप्रतिम ही स्पर्धा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता गरज असेल अप्रतिम 4 चेंडू 17 चं समीकरण.
4 चेंडू 17. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील, परंतु वाईड बॉलचा इशारा. अजूनही मॅच मध्ये काहीच घडलं बिघडलं नाहीये. येणारे बॉल शिल्लक असतील आता 4 आणि 16 धावेची गरज. आणि यस कल्पेशसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. लगातार 4 चौकार मारून जर सामना विजय करून दिला तर यस आपण पाहतो विनायक भाऊ पत्रकार यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि निवृत्ती दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 4000 रुपयाचा पारितोषिक. व्हाईट बॉल. मॅच मध्ये अजून रंगत पाहायला मिळते. बिपिन पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक. सुंदर फटका आणि आता मॅच मध्ये रंगत येत चालले. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं की बॉल स्टॉप होईल, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. इथून जरी रामवाडी संघाने जर विजय प्रस्थापित केला तर एक मोठा जल्लोष पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत, परंतु प्रेक्षकांना अशाच मॅचेस पाहायला आवडत असतात. आता बॉल शिल्लक असतील 3 आणि 11 धावीची गरज, परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. 3 चेंडू 11. तिन्ही बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत चौकारासाठी. सुंदर फटका. अजून एक. वा कल्पेश वा. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. लाजवाब अप्रतिम आणि देखणे फटके पाहायला मिळत आहेत. आता गरज असेल 2 चेंडू 7. हा बॉल महत्वाचा असणार आहे. या बॉल वरती जरी चौकार आला तर मात्र आता बसलेले प्रेक्षक उभे राहतील. एवढा चांगला सामना पाहायला मिळतोय. हृदयाच्या ठोके आता वाढू लागलेत दोन्ही संघाच्या. येणारे बॉल शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. सर्वांना अशाच मॅचेस पाहायला आवडत असतात. अप्रतिम मॅच. गोलंदाजी मार्ग वरती आता गोलंदाज थोडेसे विचार करतात. बॉल चांगले येतात परंतु फटके त्याहून चांगले. 2 चेंडू 7. 2 चेंडू 7 धावा. इथे नो बॉल. मैच मध्ये ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 चेंडू 6. मॅच का पाहायला मिळते. अफलातून. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. कोण जिंकणार हा सामना. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण आणि त्या ठिकाणी सहजरित्या 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या गणाच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेत, परंतु 1 चेंडू आणि 5. 1 वाईड आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. आणि स्वप्नील म्हात्रे यांची देखील एंट्री मैदानावरती झाली. मॅन ऑफ द सिरीज खो खो मध्ये त्यांनी अलिबाग इथे टीव्ही देखील जिंकले आणि ते उपस्थित देखील आहेत. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5. 1 चेंडू 5 धावांचं समीकरण. आणि इथे काय घडलंय हे पाहावं लागणार आहे. वाईट बॉल.
एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या, काही हरकत नाहीये. एक चेंडू 4 धावेची गरज, अफलातून सामना, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत कल्पेश. हे देखील टर्निंग पॉइंट असणार आहे. सुंदर असा सामना. 1 बॉल 4, 1 चेंडू 4 चं समीकरण पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4. कोण जिंकणार हा सामना? हृदयाच्या ठोक्या आता दोन्ही संघाच्या वाढू लागलेत. 1 चेंडू 4. चला सामना थांबू नका प्लीज, सामना थांबू नका प्लीज. आपण पंच आपण मॅच सुरू करा. चला सर्वांना विनंती असेल आपण पाठीमागे व्हा. 1 चेंडू आणि 4. आता मात्र महेश काकांवरती जिम्मेदारी दिली. इथून जिंकलात तर मात्र महेश काकांना खांद्यावरती घेतलं जाईल. 1 बॉल 4, 1 चेंडू 4 धावेची गरज, भरपूर वर्षाचा अनुभव, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागणार आहे महेश काका यांना देखील. एकदा सर्व प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ह्या मॅच साठी 1 बॉल आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा स्ट्राइक एंड वरती महेश काका आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वर्षाचा अनुभव, परंतु काय घडेल काय बिघडेल. 1 चेंडू 4. सुंदर फटका या वेळेचा आणि RV11 हा संघ मात्र फायनल मध्ये जरूर जातोय. चांगला फटका होता काकांच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल वरती झडप घातली. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. खरोखरच चांगला फटका होता, परंतु त्याही पेक्षा चांगली